जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। कयाधू नदीच्या पुराचं पाणी सध्या रस्त्यावरून वाहतंय आणि या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कयाधू नदीला मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला दिसतोय, सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। कयाधू नदीचं पाणी हे पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा शिरलंय। स्वतः जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुद्धा या ठिकाणच्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय। रस्त्यावरून पाणी जात असताना कोणीही जीव धोक्यात घालू नये, या ठिकाणावरून प्रवास करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। दरम्यान इथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे। आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे। अगदी ढगफुटी सदृश्य अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे। आज सकाळी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार हिंगोली जिल्ह्यातील 30 पैकी 19 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि मी सध्या उभा आहे उमरा फाटा ते वसमत जाणारा हा रस्ता आहे। कयाधू नदीचं पाणी या रस्त्यावरून वाहत असल्यामुळे पूर्णतः वाहतूक ठप्प झालेली आहे आणि याच ठिकाणी आपण जे ते बघू शकता दूर दूर पर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळते। साधारणतः सकाळी 8:30 वाजता आम्ही या ठिकाणी आढावा घेत होतो, तेव्हा या पाण्याचं प्रमाण जे ते कमी प्रमाणात होतं। नदीला पूर होता परंतु रस्त्यावरून पाणी जात नव्हतं, परंतु आता रस्त्यावरून पाणी जात आहे। तर बाजूच्या असलेल्या 1 ते 1.5 एकर पर्यंत या शेतामध्ये या नदीचं पाणी, या पुराचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आतोनात पिकांचं नुकसान होत आहे। या ठिकाणी असलेली जी वाहतूक, जी दैनंदिन वाहतूक होत असते ती म्हणजे वसमत, कळमनुरी, वसमत, हिंगोली अशी वाहतूक या ठिकाणावरनं होत असते। परंतु स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणावरनं कुणीही प्रवास करू नये अशा सूचना स्वतः राहुल गुप्ता यांनी या ठिकाणच्या प्रवाशांना दिल्या आहेत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पद्धतीने पाऊस बरसतोय आणि त्यामुळे सगळीकडलं जनजीवन, जिल्ह्याभरातलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली। मराठवाड्यामध्ये दरवर्षी साधारणपणे सरासरी 679 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, मात्र यंदा हाच पाऊस 886.6